हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. तर बघता बघता 3 गुरुवार झाले आणि चौथा गुरुवार आता लवकरच येणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि तिसऱ्या गुरुवारची पूजा आज करायला घेतली. तर प्रथम उंबरठा पूजन केलं, त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि साफसफाई करून मग गुरुवारची पूजा मांडणी करायला घेतली. बॅकग्राऊंडला थोडंसं असं आज लायटिंग वगैरे करून डेकोरेशन केलं. त्यानंतर मग पूजा मांडणी करण्याआधी, कोणतीही पूजा मांडणी करण्याआधी अशा प्रकारे स्वास्तिक काढून घ्यावे आणि त्यानंतर त्यावरती पाट चौरंग ठेवून पूजा मांडणी करावी. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेचे व्रत हे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक व्रत असं मानलं जातं. आजकाल सर्वच जण हे व्रत करतात. तसेच ह्या व्रताचा उल्लेख जो आहे तो पद्मपुराणात, स्वर्गखंडात, इंद्र प्रजापती संवादात हे व्रताचे महत्त्व वर्णन केले आहे. तर हे व्रत भगवती विष्णुपत्नी श्री लक्ष्मीचे अत्यंत प्रिय व्रत आहे आणि तितकेच फलदायी देखील आहे. आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतात देखील हे व्रत अत्यंत निष्ठापूर्वक केलं जातं आणि अगदी प्राचीन काळापासून हे व्रत केलं जातं. तसेच लक्ष्मीनारायणाला हे व्रत अत्यंत प्रिय आहे. तर या व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे देवांचे अधिष्ठान होय. यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. कोणीही हे व्रत करू शकते. अगदी साधी सोपी या व्रताची पूजा मांडणी आहे आणि तितकेच साध्या आणि सोप्या भाषेत या व्रताची कथा किंवा पोथी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत दिली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मी पूजेचा आहे. तर गुरुवारी ही पूजा आपण करत असतो, परंतु शुक्रवार हा देवीचा किंवा लक्ष्मीचा वार मानला जातो. तो गुरुवार हा उत्तर भारतामध्ये विष्णूच्या पूजेसाठी मानला जातो व शुक्रवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला जातो. तर गुरुवारी जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा विष्णू किंवा नारायण लक्ष्मी योग मानला जातो. लक्ष्मीनारायण हे एक रूप मानले जाते. जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा ती आपोआपच विष्णू किंवा नारायणाची पूजा होते आणि जेव्हा आपण नारायणाची पूजा करतो ती आपसुकच लक्ष्मीची पूजा होते. तर लक्ष्मी आणि नारायण यांची एका महालक्ष्मीच्या रूपात केलेली पूजा असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा आपण गुरुवारी करत असतो. तसं तर कुठेही असा उल्लेख नाही की याच दिवशी या देवतेची पूजा करावी किंवा याच दिवशी या देवतेची पूजा करू नये. प्रत्येक दिवस हा देवतेच्या पूजेसाठी योग्यच असतो. तर गुरुवार हा दत्तप्रभूंचा दिवस मानला जातो. दत्त हे विष्णूचेच अवतार होय व जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी. तसं तर लक्ष्मीची उपासना शुक्रवारी करायला हरकत नाही, परंतु या व्रतापुरती ती गुरुवारी आली आहे. या व्रतातील मुख्य भाग म्हणजे माता लक्ष्मीची उपासना पूजा करणे होय. तर तिच्या कृपेने मला सगळं सुख समाधान ऐश्वर्य भेटले आहे. त्यामुळे तिची उपासना पूजा व्रत तिच्यावरची आपली श्रद्धा भावना व्यक्त करण्यासाठी आपण या पूजा आणि उपासना करत असतो आणि प्रत्येकजण हे व्रत करतेच, म्हणून मग आपण पण हे व्रत करावं असं न करता किंवा असं करण्यापेक्षा आपल्याला ते कितपत पटतंय किंवा आपल्या मनाला ते कितपत योग्य वाटतंय किंवा आपली तिथे किती श्रद्धा आहे किंवा किती श्रद्धेने आपण ते व्रत करतोय हे महत्त्वाचं आहे. या व्रताने आपल्याला जर समाधान मिळत असेल, संतुष्टी मिळत असेल तरच आपण हे व्रत करावे. तर या व्रताऐवजी जर दुसऱ्या एखाद्या व्रताने तितकीच संतुष्टी मनाला मिळत असेल, तितकंच व्रत आपण ते श्रद्धेने करत असू तर तेच व्रत आपण करावे. कोणतेही व्रत पूजा उपासना ही देवालाच समर्पित असते. मग देव काही आपल्याला रागवणार नाहीत. ज्या गोष्टीत आपल्याला संतुष्टी मिळते तीच आपण करावी. जिच्या कृपेने आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळतात किंवा प्राप्त होतात किंवा प्राप्त झालेल्या गोष्टी त्या स्थिर राहाव्यात किंवा त्यात वृद्धी व्हावी, यासाठीच आपण या देवतेची उपासना करत असतो. मग ती कुठलीही उपासना असेल, कुठलंही व्रत असेल किंवा कुठलीही पूजा असेल, ती तितकीच श्रद्धेने समाधानाने आणि निष्ठापूर्वक करावी. तर हे मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीचे व्रत अगदी साधे सोपे आहे. तर हे व्रत कोणीही करू शकतं. तसेच या पूजेमध्ये लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या
म्हणजेच कवड्या असतील, श्रीयंत्र असेल, गजलक्ष्मी असेल, तर या गोष्टी लक्ष्मी मातेला फार प्रिय असतात. तर त्यांचीही पूजा या दिवशी आपण करत असतो. तर इथे संपूर्ण पूजा झालेली आहे. त्यानंतर पोथी कथा वाचून घेतली आणि छान अशी आरती केली आणि इथे संपूर्ण पूजा झाली आहे. तर अशी आपली आज मार्गशीर्ष गुरुवार तिसऱ्या गुरुवारची पूजा झालेली आहे. कशी वाटली आजची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.